जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम, जय जय राम, जय जय राम। रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी। तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, 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 तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा। बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी। तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, 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 तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा। सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर। तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, 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 तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा। परमेश्वर प्रसन्न दाखवी चरण, परमेश्वर प्रसन्न दाखवी चरण, परमेश्वर प्रसन्न दाखवी चरण, परमेश्वर प्रसन्न दाखवी चरण। पंढरपुरामध्ये विठोबा देवाला, पंढरपुरामध्ये विठोबा देवाला, देहूमध्ये हो तुकाराम बाबाला, देहूमध्ये हो तुकाराम बाबाला, आळंदीमध्ये हो ज्ञानोबा रायाला, आळंदीमध्ये हो ज्ञानोबा रायाला, दान पावल हो दान पावल, दान पावल हो दान पावल, आहो दान पावल हो दान पावल, दान पावल हो दान पावल। परमेश्वर प्रसन्न दाखवी चरण, परमेश्वर प्रसन्न दाखवी चरण, परमेश्वर प्रसन्न दाखवी
दाखवी चरण परमेश्वर प्रसन्न दाखवी चरण गातो वासुदेव मी ऐका चित्त ठाई ठेवूनी भाव एका डोळे झाकुनी रात्र करू नका काळ करीत बैसलासे लेखागा राम राम स्मरा आधी 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 प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय सर्वश्रेष्ठ तुकोबाराय यांचा असून वासुदेवाचा असा आहे. आज जग काळात कसं फसलंय, देवाच्या नामस्मरणापासून माणूस दूर कसा गेला, हुंड्यासारख्या अनिष्ट रूढींनी जगाला फसवलं कसं, या विषयावर आपल्याला हा अभंग सोडवायचा आहे. म्हणून आत्ता या वासुदेवामध्ये तुकाराम महाराज आपल्याला काय सांगतात. आतापर्यंत आपण खूप वासुदेव बघितले, ते काय सांगतात. यमुना जळी कृष्ण बुडाला चेंडू खेळ खेळता रडते यशोदा माता रडते यशोदा माता यमुना जळी कृष्ण बुडाला चेंडू खेळ खेळता रडते यशोदा माता रडते यशोदा माता अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज सांगतात, गातो वासुदेव मी ऐका चित्त ठाई ठेवूनी भाव एका डोळे झाकुनी रात्र करू नका काळ करीत बैसलासे लेखागा. हा जो काळ आपल्या पाठीमागे लागलाय, देवाच्या नामस्मरणापासून आपण दूर गेलो, म्हणून देवाचं नामस्मरण करून आपल्याला अंतःकरण शुद्ध ठेवायचं. पण नेमकं ते संस्कृतीचा ठेवाच आपल्याकडे नीट नाही. अहो, मुलगा जन्माला आला की आई आणि वडील त्याला शिकवतात, बाळ तुझ्या आईला काय म्हणायचं रे, मम्मी. वडिलांना काय म्हणायचं, पप्पा. मला सांगा, भारतीय संस्कृती का ही मम्मी आणि पप्पा म्हणून बोलण्याची. पण नाही, पाश्चात्य देशाच्या संस्कृतीत अंगीकृत करत चाललोय आपण आणि त्यामुळं सर्व हे घडतंय. त्यासाठी देवाचं नामस्मरण करून आपल्याला मन शुद्ध ठेवायचं. पण नाही, आज मुलांची कंडिशन का वाढली, बेकार होऊ लागली. आपण बघतो रात्रंदिवस आई वडील टी व्ही चालू करून देतात, त्या टी व्हीच्या समोर मुलं बसतात, ते फिल्मी संस्कार त्या मुलांवर होतात. हल्लीच्या लहान मुलांना आपण जर विचारलं, का रे भाऊ सीतारामाची कोण होती, त्याला ते सांगता येणार नाही. मात्र त्याच मुलाला थोडंसं बाहेर जाऊ द्या, वातावरणच एवढं चेंज होऊन बसलं. 3 वर्षाची मुलगी आणि 5 वर्षाचा मुलगा एकत्र आला की लगेच सुरू करतात, जब हम जवा होंगे जाने कहा होंगे लेकिन जहाँ होंगे वहाँ फरियाद करेंगे तुझे याद करेंगे. जब हम जवा होंगे जाने कहा मला सांगा, यातून शुभा निर्माण होणार नाही का मुक्ताबाई. त्यासाठी शुद्ध विचाराची गरज आहे. करेंगे तुझे याद करेंगे. जब हम जवा होंगे जाने कहाँ होंगे लेकिन जहाँ होंगे वहाँ फरियाद करेंगे तुझे याद करेंगे. त्यात मुलांचा दोष म्हणता येणार नाही. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी, तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत सांगितलं. एवढंच नाही तर श्रीकृष्णांना गीता लिहिताना सांगितलंय, मातृदेव भव. मातेनं जे संस्कार टाकले त्याचप्रमाणे तो मुलगा निघतो. पण मोठी बिकट परिस्थिती ती सांगते, बाळ मम्मी म्हणून बोलायचं. मला सांगा, मम्मी म्हणजे काय. भारतामध्ये जर माणूस मेला तर त्या प्रेतावर अग्निसंस्कार करतात, म्हणजे ते प्रेत जाळलं जातं. मात्र प्रदेशात माणूस मेला की त्याला जमिनीत गाडतात आणि त्यावर जे स्मारक बांधतात त्याला आपण साध्या भाषेत थडगं म्हणतो, त्याला नाव दिलं जातं मम्मी. आणि ती उपमा आपण आपल्या जन्मदात्या आईला दिली आहे. काळाचा ओघ चाललाय कुठं. बरं एवढंच नाही, मम्मी म्हणजे काय हे आपल्याला कळलं. आता पप्पा म्हणजे काय.
कुत्र्याचं लहान पिलू असताना त्याला आपण लाडानं पप्पी म्हणून बोलतो आणि ज्याला पप्पा म्हणतात गृहीत धरून घ्यायचं हा मोठा कुत्रा. राम राम स्मरा आधी 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 काळ करीत बैसला असे लेखागा. त्यासाठी आई वडिलाच्या संस्काराची गरज आहे. आणि हा जो काळ पाठीमागं लागला हा जर काळ हाणून लावायचा असेल तर तुकाराम महाराज एका अभंगामध्ये सांगतात. तू का म्हणे काळा हा ना तोंडावरी, तू का म्हणे काळा हा ना तोंडावरी, तुका म्हणे काळा हा ना तोंडावरी, तुका म्हणे काळा हा ना तोंडावरी. भाता भरा हरी राम बाणे राम बाणे राम बाणे, भाता भरा हरी राम बाणे राम बाणे राम बाणे, तू का म्हणे काळा हा ना तोंडावरी, तू का म्हणे काळा हा ना तोंडावरी. तुका म्हणे काळा हा ना तोंडावरी, तुका म्हणे काळा हा ना तोंडावरी. तुका म्हणे काळा हना तोंडावरी, भाता भरा हरी राम बाणे. हा जो काळ पाठीमागं लागलाय तो देवाच्या नामस्मरणानं हाणून लावायचा. युक्तिप्रयुक्तीनं सांगायचं म्हणजे असं, अधिकाचा महिना चालू होता. साध्या भाषेत आपण त्याला धोंड्याचा महिना म्हणतो. आणि अधिकाच्या महिन्यात जर जावई जेव घातले तर अधिक पुण्य होतं असं म्हणतात. अशी परंपरा चालत आलेली आहे. काळ कसा हाणून लावायचा यावरून दृष्टांत देण्यात येतोय. म्हणून एका खेडेगावात एका म्हातारीनं आपल्या पतीस सांगितलं म्हणे, अहो अधिकाचा महिना लागलाय, जरा जावई बापू जेवायला बोलवा ना. म्हातारं थोडंसं सांगकामी होतंच. त्यांनी बाजारातून निरोप दिला. आता बाजारातून निरोप दिल्यानंतर परवाला जावई जेवायला येणार. योगायोग असा त्याच गावामध्ये कीर्तनाचा कार्यक्रम होता. कार्यक्रम संपल्याबरोबर ती बाई घाईघाई आली आणि म्हणे, बाई परवाची पंगत जरा आमच्याकडे उद्या. म्हटलं अरे वा, एरवी वारकरी जर आले तर कुणीही विचारपूस करत नाही, आले कुठं, बसले कुठं, जेवले कुठं, आणि ही बाई आज पुढवून का म्हणते परवाची पंगत आमच्याकडं. लक्षात आलं का? हल्लीच्या माऊल्यांची एवढी कंडिशन बेकार झाली. वारकरी जर आले तर दरवाजे बंद करतात. पूर्वीच्या माऊल्या म्हणायच्या, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. हल्लीच्या ते नाही म्हणत, त्यांनी व्याख्या चेंजच करून टाकली. त्या म्हणतात, साधू संत येती घरा पुढचे दार बंद करा. आणि मग त्यांना आनंद वाटतो कशात? तर खाऊन पिऊन लेवून नेसून म्हणती आम्ही बऱ्या. साधू संत येती घरा तर होती पाट मोऱ्या. जन्माली काही न सार नाही केला, माझं माझं म्हणता सारा जन्म वाया गेला. अशा प्रमाणे आजच्या माऊल्यांची कंडिशन झाली. त्यासाठी अंतकरण शुद्ध पाहिजे. बरं, तिला मी पुढचा प्रश्न विचारला. म्हटलं, का हो बाई, परवाला तुमच्याकडे जावं येणार हे तुम्हाला आज कसं कळलं? तेव्हा ती म्हणते, अगं मला कालच बाजारातून निरोप मिळाला म्हणे, परवाला माझ्याकडे जावं येणार आहे, म्हणून मी म्हैसीला पाणी पाजण्याचं आजपासून बंद केलं. म्हटलं अरे वा, परवाला जावं येणार आणि म्हैशीच्या पाण्याचा जावं येण्याचा संबंध काय? तेव्हा ती म्हटली, अगं आजपासून जर म्हैसीला पाणी पाडलं तर जावायसाठी म्हैस पातळ दूध देईल. म्हटलं मारती का काय त्या म्हैसीला बिना पाण्याचं ठेवून? 3 दिवसापासून म्हैस बिना पाण्याची. मात्र तिथं जर वारकरी आले तर रेग्युलर दुधामध्येच आधा दूध आधा पाणी ज्यादा डालो तो बेईमानी. अशी स्थिती होऊन बसली आपल्या देशाची. महाराष्ट्र ही संतांची पवित्र भूमी, पण संतांच्या सहवासात राहणं लोकांना जास्त कठीण जातं. याचं कारण देवाचं नामस्मरण नाही, मन शुद्ध नाही, वाईट वळणाकडं लोक जास्त झुकताय. परवाचा दिवस उजाडला, जावाई बापू आले. आता जावाई आल्यानंतर ती काही साधी कीर्तनकार आहेत का? आले कुठं, बसले कुठं, जेवले कुठं?
जावई म्हटल्यानंतर टावेल कोणी द्यायचा, पाणी कोणी द्यायचं, गादी कोणती वापरायची, फॅन कोणता वापरायचा, गालीचा कोणता वापरायचा, जिकडं तिकडं तंग वातावरण. सर्व व्यवस्था सुरू झाली. सूट बूट अंगठी कपडे वगैरे काय द्यायचं ते देऊन झालं. जेवण खाण पूर्ण आटोपलं तरी जावई घर सोडायचा पत्ता नाही. तुका म्हणे काळा हणा तोंडावरी, भाता भरा हरी रामवाने. म्हातारं म्हणतं हा काय काळ पाठीमागं लागला. 2 महिने झाले तरी जावई घर सोडत नाही. याला काहीतरी युक्ती प्रयुक्तीनं काढून लावायचं. तेव्हा आपल्या म्हाताऱ्या पत्नीकडे जाऊन म्हातारं म्हणतं म्हणे का गं 2 महिने झाले जावई घर सोडत नाही, त्यासाठी एक काम करतो त्यांना जायला सांग ना. म्हातारी म्हणते राव द्या ना, खातं पितं दुसरं तरी काय करतं विचार. आता तुम्ही म्हणाल दोघांच्या वाक्यात फरक पडला कसा. आपल्या हिंदुस्थानी स्त्रियांचे एक वैशिष्ट्य आहे, जावई बापू आणि माहेरघर ह्या 2 गोष्टी एवढ्या आवडीच्या वाटतात त्यांना. जावई कसा आवडीचा आहे तर तुम्हाला या दृष्टांतावरून कळेलच, पण माहेरघर कसं आवडीचं आहे. जुनी माऊली जेव्हा जात्यावर बसते ओव्या गायला सुरुवात करते. कधी देवाचं नामस्मरण करत नाही. भावाला ओव्या गाते, खाते सासरचं आणि गाते माहेरचं. जात्यावर बसली की लगेच सुरू करेल, माझा भाऊ बॉम्बेला गेला, माझा भाऊ कलेक्टर झाला, माझा भाऊ दिल्लीला गेला. मला सांगा पांडुरंग परमात्म्याचं रूप आहे का ते गाई. पण भावाला ओव्या गेल. दिवाळीला गेली तर बिना वांगड्याची रिटर्न येते, पण भावाविषयी तिला एवढी आपुलकी. मला तरी असं वाटतं ओव्या गाऊ नका अशातला प्रश्न नाही, अवश्य गा, पण देवाच्या नामस्मरणाच्या गा. की ज्या जनाबाईनं देवाला बोलावलं आयुष्यभर म्हणायचे विठ्ठला माझ्यासाठी एकदा तरी धाव. की सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेके, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेके, हे सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेके, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेके. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बाळ विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बाळ विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बाळ विठ्ठला. मग त्या विठ्ठलाला बोलावण्याऐवजी हा भाऊ जागा केला कुठून. अहो विचार करा, तुमच्यापेक्षा मुस्लिम स्त्रिया किती श्रेष्ठ आहे. कधी भावाला ओव्या गाताना दिसल्या का. नाही. संकट आला की म्हणतील ले अल्ला कर मदत, देवाचं नामस्मरण करतात, त्या अल्लाला बोलावतात आणि ह्या भावाला जागा करतात. अहो एका गावामध्ये खेड्यागावात पैज लागली. एक मुस्लिम स्त्री आणि हिंदू स्त्री एकत्र आली आणि एकत्र आल्यावर त्यांनी चर्चा करायला सुरुवात केली. तेव्हा मुस्लिम स्त्री त्या हिंदू स्त्रीला म्हणते का ग तू नेहमी सकाळी जात्यावर बसली की तुझ्या भावाला ओव्या गाते, त्यात एवढं काय तथ्य आहे. तेव्हा ती म्हणे तुला कसं कळेल ग हे मलाच कळेल म्हणे. ती म्हणती मला कळण्यासाठी काय करावं लागेल. तेव्हा तू एकत्र येऊन बस म्हणे, एका जात्यावर गाऊ म्हणजे तुला भावाची ओवी गाताना किती गोडवा मिळतो हे कळेल. ती म्हणली ठीक आहे. जात्यावर बसल्या महाराज. आता या बाईची नेहमीची सवय होती म्हणून हिनं लगेच सुरू केलं, माझा भाऊ बॉम्बेला गेला, माझा भाऊ कलेक्टर झाला, माझा भाऊ दिल्लीला गेला. त्या मुस्लिम स्त्रीने विचार केला यात काही तथ्य नसताना विनाकारण बडबड करण्यात काय अर्थ आहे, म्हणून तिनं शॉर्टकटमध्ये करून घेतलं. ती सांगते जिधर जिधर तेरा गया उधर उधर मेरा गया, जिधर जिधर तेरा गया उधर उधर मेरा गया. म्हणून देवाच्या नामस्मरणाची गरज आहे. अंतकरण शुद्ध ठेवावं, ज्या अर्थी आपण देवाचंच नामस्मरण करू. बरं जावई बापू कसा आवडीचा आहे. आपल्या पतीनं जर सांगितलं, मला तरी असं वाटतं की स्त्रीनं पतिव्रतेचा नियम नेहमी पाळायला पाहिजे, पण मोठं बिकट होत चाललंय. हल्लीच्या युगामध्ये नवरा हा पत्नीचा देव नाही, त्यानं दासत्व स्वीकारलंय. आता त्याने जर म्हटलं अगे वाढून दे बरं, ही लगेच म्हणते हां स्वतःच्या हाताने घ्या, माझं मुलगा रडतंय. मात्र जावई जर आले तर कशाला विचारता, लई दिवसानं आलं जावई बापू, लई दिवसानं आलं, जावई बापू, लई दिवसानं आलं. जावई बापू. काय सांगावं यांना अजून. विचार करा माझ्या माऊल्यांनो, देवाचं नामस्मरण केलं तर शेवट गोड होईल. कोण कोणाचं आहे, कुणासाठी साठवून ठेवतोय आपण एवढं धन संपत्ती संसार यामध्ये मग्न असतो आपण, पण बरोबर काय नेणार आहे. मेल्यानंतर कमरेचा करदुडा सुद्धा सोबत नेता येत नाही, सर्व काढून घेतात. सोनं असलं तर अगोदर ओढतात. मग प्रेतासोबत तर काही जाऊ देत नाही, मग साठवून ठेवायचं कोणासाठी. त्यासाठी शेवट गोड होण्यासाठी देवाचं नामस्मरण करायचं. पण साधू संतांच्या सहवासातून माणूस दूर गेलाय.
तेव्हा तो जावई घर सोडत नाही. म्हातारीनं सांगितलं राहू द्या म्हणे, खातं पितं दुसरं तरी काय करतं. म्हातारं म्हणतं ठीक आहे. 2 महिने झाले तरी जावई घर सोडत नाही. जावई मात्र साधा सिंपल नव्हता बरं, तुमच्या आमच्यासारखा थोडा शिल्लक टाळक्याचा होता. जे खाण्यासारखं नाही ते खायचा, जे पिण्यासारखं नाही ते प्यायचा. आता खाण्यासारखं काय नाही हो, हल्ली निघालंय बाबा, आई, पानपराग, माणिकचंद, गुटखा, कुणाला खाऊन बसले कुणास ठाऊक बिचारे. मी तर या बालमित्रांना सांगन, तुमच्या आई वडिलांनी जरी पूर्ण आयुष्य व्यसनात घातलं असेल तरी तुम्ही सावध व्हायचं. गुटखा 3 अक्षरांचा शब्द तयार झालाय. या गुटखा मधला ट काढायचा आणि बाकी 2 शब्द म्हणायची. काय होतंय मग, एवढं वाईट असूनही खायचं का? म्हणून सावध व्हा, त्या गुटख्यापासून आपल्याला दूर राहायचं. बरं, पिण्यासारखं काय नाही, दारू. प्रत्येक खेड्यागावात गेलं की त्या माऊल्यांवर किती अत्याचार होतोय. पहिल्या माऊल्या समोर येतात, त्या म्हणतात बाई दारूविषयी चांगलं बोला बरं, असं वाटतं बेवड्यांची संख्या कमी की काय इथं. पण त्या माऊल्यांचे उच्चार आपण ऐकले की लगेच लक्षात येतं की इथंही काही त्यांची कमी नाही. कारण त्या माऊल्या गारानं सांगतात, रोज पिऊन येतो धिंगाणा घालतो, रोज पिऊन येतो धिंगाणा घालतो, किती सांगू ग बाई मी याला, तो रपा रपा मारतो मला, 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 रपा रपा मारतो मला. अशाप्रमाणे अनेक व्यसनांनी लीन झालेलं शरीर आणि तो जावई बापू 2 महिने राहिला, पण 400 ते 500 रुपये उधारी करून ठेवली. मग मात्र म्हातारी चांगलेच खवळले. म्हातारं म्हणते बोलवलं तसं जायला सांग. म्हातारे म्हणते मी कसं सांगू, नाजूक नातं आहे, तुम्हीच सांगा म्हणे. म्हातारं म्हणतं ठीक आहे मी करतो ते काम. संध्याकाळच्या वेळेला जावई बापू घरी येऊ दिले. विचारलं म्हणे का हो जावई बापू, 2 महिने झाले घरी तुमची कोणी वाट बघत नसेल का, तुम्ही घरच सोडायचा पत्ता नाही, रुसून वगैरे लेत काय? जावई म्हणतात तसं काही नाही मामा, भांडण वगैरे झालंय काय? जावई म्हणतात तसं काही नाही मामा, अहो 2 महिने झाले तुम्हाला येऊन, घरचे लोक वाट बघत असेल ना. जावईंनी पुन्हा उत्तर दिलं तसं काही नाही म्हणे मामा. आणि तुम्हाला जर आमच्या घरच्या लोकांविषयी जास्त काळजी वाटत असेल तर तुम्ही एक आंतरदेशी कार्ड घेऊन या, त्यांना आपण पत्र पाठवून सगळेच्या सगळे आपल्या भेटीला इकडं बोलावून घेऊ म्हणे. म्हातारं म्हणतं हे तर काही तिकडं जायचं वाहन नाही, पण तिकडचंच इकडं आणायच्या मागे याला काहीतरी नवीन युक्ती करावी लागेल. म्हणून म्हाताऱ्यानं एक प्लॅन रचला. संध्याकाळच्या वेळेला आपल्या पत्नीस सांगितलं म्हणे रात्री जेव्हा तू स्वयंपाक करशील तेव्हा एकाही पदार्थाला मीठ वापरायचं नाही. स्वयंपाक चांगला झाला नाही म्हणून मी तुला मारायला उठेल, तेव्हा मात्र तू एक काम करायचं, घरातील ट्यूबलाईट जो आहे ना तो बंद करून टाकायचा आणि पळून जायचं. बाकीचं कार्य काय करायचं ते मी व्यवस्थित अंधारात पार पाडतो म्हणे. संध्याकाळची वेळ झाली. महाराज सासूबाईने स्वयंपाक केला, एकाही पदार्थाला मीठ वापरलं नाही. जावाई बापू आणि सासरेबाबा जेवताय. जेवता जेवता 2-3 घास तोंडात घातल्यानंतर सासरेबाबा म्हणतात म्हणे अगं हा स्वयंपाक मला आणणे लागतोय ग. मागच्या घरातून उत्तर आलं मी टाकायचंच लक्ष नाही ना हो, तुझं काय काय म्हणून जे म्हातारा उठलं महाराज मारायला. म्हातारीनं जो दिवा विजवून टाकला आणि जी पळून गेली, म्हाताऱ्यानं मात्र अंधारात जावायचीच हेप्पे धरली, जे ठोकायला सुरुवात केला. जावाई बापू म्हणतात अहो मामा मामा मारू नका ना. जावायानं उत्तर दिलं भांडण माझं आणि माझ्या बायकोचं आहे म्हणे जावाई बापू, तुम्ही मध्ये यायचं नाही. जो ठोकला ना जावाईनी पुन्हा कॅपॅसिटी संपल्यानंतर विचारलं म्हणे का हो बायको नाही मी जावाई आहे. जावाई असो की जावायचा बापा असो, मी आज म्हातारीला मारल्याशिवाय तर सोडणार नाही म्हणे. जो काढून दिला ना तो अजून आला नाही, तसाच आपल्याला काळ हाणून लावायचा. पण कशाच्या जीवावर, तर एकनाथ महाराज एका अभंगात सुंदर वर्णन करतात. भेदभाव तोडून घेतला प्रेमाचा गळा, भेदभाव तोडून घेतला प्रेमाचा गळा, शुद्ध नाम श्री हरीचे निजमुखी लागला चाळा, शुद्ध नाम श्री हरीचे निजमुखी लागला चाळा, हरिस्मरणातील बळे अंकित केले कळी काळा, हरिस्मरणातील बळे अंकित केले कळी काळा, एका जनार्दनी अखंड सुख सोहळा,
चरणात महाराज सांगतात, राम राम स्मरा आधी, लाहो गरागाट घाला मुळबंधी, सांडा वावुगिया उपाधी, लक्ष देऊनी रहा गोविंदुगा. पण वावगी उपाधी सांडायच्या ऐवजी आपण अंगीकृत करतोय. आज लहान मुलांचं कंडिशन आपण सुरुवातीलाच बघितलं. तरुण असताना मनुष्य काय करतो? ज्ञानेश्वर माऊलीचं उदाहरण द्यावं असं वाटतं की 16 वर्षाच्या असताना त्यांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहून ठेवला. अगणित उपकार केले आपल्या महाराष्ट्रावर का? या भोळी जनताला, या भोळ्या जनतेला गीतेतलं संस्कृत वाक्य कळत नव्हते म्हणून प्राकृतमध्ये लिहून ठेवलं. अश्रददानहा पुरुषाहा धर्मशास्य परंतप, कमल कंदनी दरदुरी, नंदनूक एकची धरी, पराग शेविती भ्रमरी ए चिखलची उरे. कमलकंद म्हणजे कमळाचं फूल, दरदुरी म्हणजे बेडूक. एका तळ्यात राहताय, एका तळ्यात वास्तव्य करताय, पण जवळ असलेल्या बेडकाच्या वाट्याला चिखल आहे आणि कमळातला मध्य परदेशी भुंगा खाऊन जातो. त्याचप्रमाणे आपल्या देशाची स्थिती झाली आहे. अमेरिकेचा डॉक्टर जैन 25 वर्षाचा नवजवान आपल्या शास्त्राचा अभ्यास करतोय का? हिंदू संस्कृतीसारखी संस्कृती जगात नाही म्हणून. आणि आपल्या देशातील नवजवानांचं काय उदाहरण घेता? अहो 16 वर्षाचे ज्ञानेश्वर माऊलीनं ज्ञानेश्वरी लिहिली. शिवरायांना अवघ्या 16 वर्षात प्रतापगडासारखे किल्ले जिंकले. एवढंच नाही तर शंकराचार्य मार्तंड जलयोग अवघ्या 16व्या वर्षात लिहिलं. आणि आजचे 16 वर्षाचे तरुण एकत्र आले की लगेच सुरू करतात, तुमसे मिलने को दिल करता है रे बाबा, तुमसे मिलने को दिल करता है, तुमसे मिलने को दिल करता है रे बाबा, तुमसे मिलने को दिल करता है. तुम ही हो जिस पे दिल मरता है, तुम ही हो जिस पे दिल मरता है, कि तुमसे मिलने को दिल करता है रे बाबा, तुमसे मिलने को दिल करता है, तुमसे मिलने को दिल करता है रे बाबा, तुमसे मिलने को दिल करता है. आता मला सांगा, यातून शिवबा निर्माण होणार नाही का ज्ञानेश्वर माऊली निर्माण होणार नाही? काळाला गरज आहे तुकाराम महाराजांच्या विचाराची, त्या ज्ञानेश्वर माऊलीची, त्या संत मीराबाईची, मुक्ताबाईची. म्हणून सावध व्हा, सांडा वावुगिया उपाधी, लक्ष देऊनी रहा गोविंदुगा. अभंगाच्या 3ऱ्या चरणात महाराज सांगतात, अल्प आयुष्य मानव देह, शतक गणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. परमेश्वरानं माणसाला दिले 100 वर्षाचं आयुष्य. त्यामध्ये 50 वर्षे गेले झोपेत. उरलेल्या 50 वर्षात आपल्याला परमार्थ करायचा आहे. त्यात बालपण, आजारपण, म्हातारपण, तरुणपण सर्व काही त्यात येतं. परमार्थ करायला वेळ भेटतो का? नाही. पण परमेश्वरानं काय केलं? माणसाला जन्माला घातलं तेव्हा आणखी 3 प्राणी जन्माला घातले, गाढव, कुत्रा आणि माकड. पांडुरंगाने यात माणूस धरून 4ही प्राण्यांना 40-40 वर्षाचं आयुष्य दिलं. म्हणून माणूस सोडून बाकीच्या 3ही प्राण्यांनी परमेश्वराच्या दरबाराशी मोर्चा नेला. म्हणाले, भगवंत, माणसाला दिलेले 40 वर्षे ठीक आहे म्हणे, पण आम्हाला एवढं आयुष्य काय करायचं? तेव्हा भगवंतांनी गाढवाची 20 काढली, माणसाला दिली. कुत्र्याची 20 काढली, माणसाला दिली. माकडाची देखील 20 काढली आणि माणसाला दिली. म्हणून माणसाची हक्काची 40 आणि दुसऱ्या प्राण्यांकडून उसनी घेतलेली 20 + 20 + 20 बरोबर 60. हक्काची 40 + 60 बरोबर 100. आता 100ही वर्षाची विल्हेवाट मनुष्य कशी लावतो? जोपर्यंत हक्काची 40 आहे तोपर्यंत तर मस्तीत असतात. किसका आवाज है? वरळी माका दादा है. एवढंच नाही तर ती महालक्ष्मी, तुमचे गृहमंत्री रात्रभर वाट बघतात, आता येतील मग येतील. हे गावभर डबल मारत फिरतं. देशी टाकली की घरी येत नाही बाबा लवकर. ती बाई दरवाजाच्या तोंडाशी डोक्याला हात लावून वाट बघते, पण हे गावभर बाहेर फिरतं, रात्रभर घरी येत नाही. की संध्याकाळी घरी नाही आला, संध्याकाळी घरी नाही आला, आव माय मरणाची दारू पिला, आव माय मरणाची दारू पिला. संध्याकाळी घरी नाही आला, संध्याकाळी घरी विचार करा नाही आला. मला एकच सांगायचं की प्यायचं असेल तर बिना लग्नाचं राहून प्या. कमीत कमी लोकांच्या लेकीबाळीचं घर घालू नका. आव माय मरणाची दारू प्याला. या वासनेपायी अनिष्ट रूढी तयार झाल्या. हुंडा घेणं, दारू
हुंड्याच्या पैशाचा वापर हे नर राक्षस दारूमध्ये करतात. मला सांगा, हे सुद्धा एक वासनाच आहे हुंडा स्वीकारणं. मला सांगा, मुलीमध्ये आणि मुलांमध्ये काय फरक आहे? आज आपण बघतो कशात कमी आहे मुली. डॉक्टर महिला, शिक्षिका महिला, इंजिनियर महिला. एवढंच नाही तर सिटीमध्ये फिरून बघा, ती बाईसाहेब पुढं गाडी चालवते, भाऊ मागून बच्चा पकडून बसतो. मग कशात कमी आहे ती महिला? तिला समान दर्जा मिळायला पाहिजे, पण हे नर राक्षस हुंड्यापोटी तिला गाडतात. आणि 50,000, 40,000, 80,000 गव्हर्नमेंट सर्व्हिसला असलं की 1.5 लाख मागतं. किती वाईट परिस्थिती. तरी गॅरंटी नाही हे आयुष्यभर तिच्यासोबत राहील म्हणून. तसं मी पाठभेद करून बोलत नाही, नाहीतरी कुणाला अशी शंका होईल की लेडीज आहे म्हणून मुलींचा पक्ष धरून बोलते. अशातली काही गोष्ट नाही. मुली काही कमी नाही हल्ली. हुंडा जर दिला आणि व्यवस्थित मुलगा जर वागवत नसला तर ती बघून घेते, जास्त पिदाडं निवडलं का ह्या बेवड्याला सोडून दुसरा बघायचा, त्याच्या नावाचं लायसन तोडते. आणि बाईसाहेब मार्केटमध्ये कुमार मुलाच्या तलाशमध्ये. कुड़ी कवारी तेरे पीछे 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 जाता कहाँ है सोनिया, ऐसी नजर करे नीचे 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 जाता कहाँ है सोनिया. कुड़ी कवारी तेरे पीछे 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 जाता कहाँ है सोनिया. सांडा वाहू गया उपाधी, लक्ष देऊनी रहा गोविंदुगा. म्हणून सावध व्हा. योग्य त्यावेळी आपण योग्य तेच करायचं. म्हणून वासना बायको शेजारीनं. किती फसवते ही वासना माणसाला. आणि हुंडा घेऊन मुलींचं लग्न. मला सांगा, मुली कशात कमी नाही हो. पाठभेद करायचा नाही. एवढंच काय, वासनेनं किती कहर करून टाकलाय. मुलगी जन्माला आली की सर्व निराश असतात. मात्र मुलगा जन्माला आला की का हो घ्या पेढा. कशाबद्दल? मुलगा झाला म्हणून. किती नंबरचा आहे? 5 नंबरचा. 5 नंबरचा असला तरी पेढा. आणि मुलगी पहिली असली तरी त्या प्रसूतीच्या वेळेस त्या महिलाजवळ 4-5 महिला जमलेल्या असतात. आपसात चर्चा चालते. एक दुसरीला म्हणते का ग काय झालं, दुसरी म्हणते मुलगी, तिसरी म्हणते छट काट्टीच झाली ग बाई, कुठून आली होती कुणास ठाऊक नशिबात. का म्हणते? मुलगा जन्माला आला की 21 वर्षात तो किती बाबा खाओ, माणिकचंद खाओ, पानपराग खाओ, पण सर्व वसूल झालेले असतात त्याचे. 21 वर्षानंतर डिपॉझिट पडलेले घेऊन येता येते. मात्र मुलगी जन्माला आली की ती घर धुवून घेतल्याशिवाय बाहेर निघत नाही. मुलगी जन्माला आल्यावर कोणी पेढे वाटत नाही, मुलाचा मात्र आनंद व्यक्त करतात. ती स्वतः आई म्हणते काट्टी झाली बाई. मला तरी त्या आईला म्हणावं असं वाटतं की का ग बाई, तुला स्वतःला मुलगी झाली म्हणून तू जन्म झाल्याबरोबर तिला म्हणते काट्टीच झाली बाई. तू का पूर्वी काट्टी नव्हती काय, डायरेक्ट तुझं बाईत रूपांतर झालं असं म्हणायचं मला. मग तू सुद्धा मुलगी होती ना, तिला का काट्टी म्हणून बोलावं? कारण पैशाच्या पाठीमागं पळणारा जग. पैसा तेरे 3 नाम, परशा परशु परसना राम. पैशाचं वर्णन करणारे हे लोक. किती वाईट परिस्थिती आहे बघा. स्वतःच्या मुलीला काट्टी म्हणून बोलते. याचं कारण वासना. बरं, स्त्रिया वासनेत कशा फसलेल्या हे आपल्याला कळलं. आता पुरुष वासनेत कसे फसलेले? मुलगा 20-21 वर्षाचा झाला की हेडे बाजारात विक्रीला मांडतात आणि किंमती एवढी वाढलेली हल्ली त्यांची. तसं बघायला गेलं तर मुलींची संख्या कमी होती आता. कारण गर्भात मुली असली की गर्भपात होतो आणि मुलगा असल्यानंतर नाही. चावल्या किती नंबर आहे? 8. मुलगा असला तरी ते बंधनकारक समजत नाही समाज त्याला. मात्र मुलगी आली की गर्भपात केल्याशिवाय राहत नाही. याचं कारण मला सांगा, एक दिवस मुलींची संख्या कमी पडली तर काय प्रॉब्लेम येणार आहे? मग 50-50 ठेवणार आहे का? राम राम स्मरा आदि 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 राम राम स्मरा आदि. वासना बायको शेजारीनं. महिलांमधील वासना आपल्याला दिसली. आता पुरुष वासनेत कसा फसलेला आहे? स्वतःचा मुलगा गव्हर्नमेंट सर्व्हिसला असलं की बाप म्हणतं, आपण म्हटलं का हो तुमचा मुलगा गव्हर्नमेंट सर्व्हिसला आहे, किती हुंडा घेणार? ते म्हणतं 1.5 लाख. नाही कमी करा ना. नाही एवढा असला तर या, नाही तर माझ्या पोराला लग्नाची गरज नाही, ह्या भाषेत बोलतात. मला तरी असं वाटतं अशा उद्धट बापाला उत्तर सांगावं आपण, का रे भाऊ, तुझ्या पोराला जर लग्नाची गरज नसेल तर सरळ मंदिरातल्या घंट्या त्याच्या गळ्यात बांधून देवाला सोडून दे ना. कशाला नको त्या पंचायतीत पडतो.
पण लग्नाची गरज मुलालाही आहे आणि मुलीलाही आहे. असं कुठे झालंच नाही की मुलीलाच लग्नाची गरज आहे म्हणून तिच्याकडून हुंडा खायचा आणि मुलाला लग्नाची गरज नाही. अहो मुलीलाही गरज आहे आणि मुलालाही गरज आहे. पण खरं सांगायचं म्हणजे मुलगी जर बघायला गेलं की 1, 2, 3 कधी जाणार नाही. पूर्ण टाटा मॅटडोर घेऊन जातात त्या मुलीला बघायला. सगळे शिल्लक टाळक्याचे भरलेले असतात त्यात. आता महाराष्ट्रीयन स्त्री आहे, ती एखादी सर्व्हिसला असो, समाजात वावरणारी असो किंवा स्टेजवर खाड बोलणारी असो, एवढा समाज बघायला आला म्हटल्यानंतर ती घाबरणारच. आणि मग प्रश्न विचारतात, का हो बाई नाव काय? नाव सांगते. बापाचं नाव काय? बापाचं सांगते. आडनाव काय? आडनाव सांगते. तुमच्या मामाची आजी कुठली? का याला का आजी संग लग्न करायचं मामाच्या? मुलीचा प्रश्न तेवढा मुलीपुरतच मर्यादित पाहिजे नाही, पण खूप पुढे चालतात. एवढंच नाही, मग एवढे प्रश्न सर्वांनी केल्यानंतर ती मुलगी घाबरते. पाणी घेऊन गेल्यानंतर ग्लास हातात पकडला की हात थरथर कापायला लागतात. एखादं शिल्लक टाळक्याचं असतं त्यात ते म्हणतं, राम भाऊ पुरीचा हात का कापत रे, लखवा भिकवा तर नाही ना. मोठी विचित्र परिस्थिती झाली आहे. काय सांगावं या समाजाला अजून. एवढंच नाही, घरी आल्यानंतर का हो काय झालं तुमचं ते? नाही मुलगी काळी आहे. अहो प्रत्येकाचं स्वप्न होऊन बसलं. काळाही असला तर म्हणतो मुलगी गोरीच पाहिजे, गोराही असला तर म्हणतो मुलगी गोरीच पाहिजे. कुठून आणावं यांना सर्व? आणि या वासनेचं निर्मूलन करण्यासाठी देवाच्या नामस्मरणाची गरज आहे. म्हणून राम राम स्मराधी, लाहो करा गाठ घाला मुळबंधी, सांडा वावू गिया उपाधी, लक्ष देऊनी रहा गोविंदुगा. आता पुरुष आणि स्त्रिया वासनेत कसे फसलेले हे कळलं. आता तरुण वर्गाकडे वळूया आपण. तरुण बांधवाला एखाद्याला बोलवा आणि विचारा, का रे भाऊ तू का हुंडा घेतोस? तू तर शिकलेला आहेस, सुशिक्षित आहेस, तुला माहिती आहे की समान दर्जा सर्वांना द्यायचा, का तू त्या स्त्रियांवर अन्याय करतो? तो म्हणतो, ताई तू दिलेलं लेक्चर सगळं खरं आहे ग, पण खरं सांगू का तुला? अगं जेव्हा मी तू सांगितलेल्या घरच्यांना सांगतो की नको नको मला त्या मुलीकडून हुंडा घ्यायचा नाही, तेव्हा घरचे आई वडील म्हणतात, बाळू एवढं प्रेम आहे का तुझं तिच्यावर? तू तिच्याकडून हुंडा घेऊ शकत नाही का? ठीक आहे 4-5 वर्षानं उशिरा लग्न करू. मग याला कुठं थांबायला दम? याला तर असं वाटतं आजही झालं तर बरंच आहे. ते प्रॉब्लेम सांगतं. याचं कारण वासनेनं कहर करून टाकला. मुलगा वासनेत कसा फसला हे कळलं. आता शेवटी आलं मुलीवर. मला तरी असं वाटतं हुंड्याच्या संदर्भात सासरा मरत नाही, सासू मरत नाही किंवा नवराही मरत नाही तर आई वडीलही मरत नाही. शेवटी कोवळ्या सुंदर रूपवान मुलीलाच हुंड्याच्या संदर्भात मारावं लागतं. त्यासाठी तिनं स्वतःचं आयुष्य कसं जगायचं तिनं स्वतः ठरवायचं. मला तरी असं वाटतं तिनं सरळ सांगावं की जो हुंडा घेईल त्याच्या संग मी लग्नच करणार नाही. मला असं वाटतं हिनं सरळ सांगावं की 2-2 वर्षे बिना लग्नाचं राहा ना. की ज्या मीराबाईनं पूर्ण आयुष्य देवाच्या भक्तीला खर्च केलं. राजा मीरेला म्हणायचा, मीरा लग्न कर बेटा. त्या मीराचं उत्तर होतं राजाला, बाबा माझं लग्न की नाही ईश्वराच्या भक्तीशी झालंय, पांडुरंगाच्या भक्तीशी माझं लग्न झालं, मला लग्न करण्याची गरज नाही. पण आजची मीरा तशी म्हणत नाही. आजच्या मीरेसमोर आई वडिलांनी फक्त विषय काढला की ती लगेच सुरू करते, लाया बारात लाया घुंघटा उठाने आया, पागल बनाने आया हो मेरा पिया घर आया, ओ राम जी 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 मेरा पिया घर आया, ओ राम जी. यातून संत मीराबाई निर्माण होणार नाही का? मुक्ताबाई का सखूबाई का ती संत कान्होपात्रा? यातून कुणी निर्माण होणार नाही बाबा. प्रत्येक मुली स्वप्न बघता मी आज ऐश्वर्या राय बनली पाहिजे, माधुरी दीक्षित बनली पाहिजे, पण समाजाची नस नाडी जाणायला कुणी तयार नाही. त्यासाठी मुलींनी पहिले विचार शुद्ध ठेवावे. मीराबाईचा संकल्प डोळ्यासमोर ठेवा की जी मीराबाई भक्तीमध्ये एवढी दंग होऊन जायची की संसार करावं की काय हे सुद्धा तिला भान राहिलं नव्हतं. देवाच्या नामस्मरणात दंग होऊन नाचायची की नाची रे मीरा नाची रे, पग घुंगरू बांध नाची रे मीरा नाची रे, पग घुंगरू बांध नाची रे, नाची रे मीरा नाची रे, पग घुंघरू बांध नाची रे, मीरा नाची रे, मीरा नाची रे, पग घुंघरू बांध नाची
डोळ्यासमोर ठेवून 2-2 वर्षे बिना लग्नाचं राहा, आपण काही मरणार नाही. मी तरी सांगते, सांगितल्याप्रमाणे लग्नाची गरज मुलालाही आहे आणि मुलीलाही आहे. फक्त 2-2 वर्ष वराती थांबवा, ज्या अर्थी ते आपल्या पाया पडत येतील. की मेहंदी लगा के रखना, डोली सजा के रखना, मेहंदी लगा के रखना, डोली सजा के रखना, मेहंदी लगा के रखना. आणि या वासनेचं निर्मूलन करण्यासाठी देवाच्या नामस्मरणाची गरज आहे. म्हणून राम राम स्मराधी, लाहो करा गाठ घाला मुळबंधी, सांडा वावू गिया उपाधी, लक्ष देऊनी रहा गोविंदुगा. आता पुरुष आणि स्त्रिया वासनेत कसे फसलेले हे कळलं. आता तरुण वर्गाकडे वळूया आपण. तरुण बांधवाला एखाद्याला बोलवा आणि विचारा, का रे भाऊ, तू का हुंडा घेतोस? तू तर शिकलेला आहेस, सुशिक्षित आहेस, तुला माहिती आहे की समान दर्जा सर्वांना द्यायचा, का तू त्या स्त्रियांवर अन्याय करतो? तो म्हणतो, ताई, तू दिलेलं लेक्चर सगळं खरं आहे ग, पण खरं सांगू का तुला? अगं, जेव्हा मी तू सांगितलेल्या घरच्यांना सांगतो की नको नको मला त्या मुलीकडून हुंडा घ्यायचा नाही, तेव्हा घरचे आई वडील म्हणतात, बाळू एवढं प्रेम आहे का तुझं तिच्यावर? तू तिच्याकडून हुंडा घेऊ शकत नाही का? ठीक आहे, 4-5 वर्षानं उशिरा लग्न करू. मग याला कुठं थांबायला दम? याला तर असं वाटतं आजही झालं तर बरंच आहे. ते प्रॉब्लेम सांगतं. याचं कारण वासना. वासनेनं कहर करून टाकला. मुलगा वासनेत कसा फसला हे कळलं. आता शेवटी आलं मुलीवर. मला तरी असं वाटतं, हुंड्याच्या संदर्भात सासरा मरत नाही, सासू मरत नाही, किंवा नवराही मरत नाही तर आई वडीलही मरत नाही. शेवटी कोवळ्या सुंदर रूपवान मुलीलाच हुंड्याच्या संदर्भात मारावं लागतं. त्यासाठी तिनं स्वतःचं आयुष्य कसं जगायचं तिनं स्वतः ठरवायचं. मला तरी असं वाटतं तिनं सरळ सांगावं की जो हुंडा घेईल त्याच्या संग मी लग्नच करणार नाही. मला असं वाटतं हिनं सरळ सांगावं की 2-2 वर्ष बिना लग्नाचं राहा ना. की ज्या मीराबाईनं पूर्ण आयुष्य देवाच्या भक्तीला खर्च केलं. राजा मीरेला म्हणायचा, मीरा लग्न कर बेटा. त्या मीराचं उत्तर होतं राजाला, बाबा माझं लग्न की नाही ईश्वराच्या भक्तीशी झालंय, पांडुरंगाच्या भक्तीशी माझं लग्न झालं, मला लग्न करण्याची गरज नाही. पण आजची मीरा तशी म्हणत नाही. आजच्या मीरेसमोर आई वडिलांनी फक्त विषय काढला की ती लगेच सुरू करते. प्रत्येक मुली स्वप्न बघता, मी आज ऐश्वर्या राय बनली पाहिजे, माधुरी दीक्षित बनली पाहिजे. पण समाजाची नस नाडी जाणायला कुणी तयार नाही. त्यासाठी मुलींनी पहिले विचार शुद्ध ठेवावे. मीराबाईचा संकल्प डोळ्यासमोर ठेवा की जी मीराबाई भक्तीमध्ये एवढी दंग होऊन जायची की संसार करावं की काय हे सुद्धा तिला भान राहिलं नव्हतं. देवाच्या नामस्मरणात दंग होऊन नाचायची. म्हणून त्या मीराबाईचा संकल्प डोळ्यासमोर ठेवून 2-2 वर्षे बिना लग्नाचं राहा, आपण काही मरणार नाही. मी तरी सांगते, सांगितल्याप्रमाणे लग्नाची गरज मुलालाही आहे आणि मुलीलाही आहे. फक्त 2-2 वर्ष वराती थांबवा, ज्या अर्थी ते आपल्या पाया पडत येतील. म्हणून देवाचं नामस्मरण करून आपल्याला अंतःकरण शुद्ध ठेवायचं. संत चरण राजा लागता सहज, संत चरण राजा लागता सहज, संत चरण राजा लागता सहज, संत चरण राजा लागता सहज. वासनेचे बीज जळूनी जाय, वासनेचे बीज जळूनी जाय, मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी. म्हणून देवाधिकाला न चुकणारी वासना सामान्य माणसाला चुकू शकत नाही. मग आपण तर सामान्य माणसं आहोत, आपल्यावरती वेळ येणारच. पण शक्यतो देवात सामर्थ्य नाही, देवाच्या कृपेत आहे. म्हणून त्याचं नामस्मरण करून कृपेनं ती वासना घालवायची आपल्याला. पण मला सांगा, हा हुंडा थांबवण्यासाठी कोण कोण संकल्प करणार आहे? अशक्य आहे बाबू. अहो, ज्या ठिकाणी आपण या हुंड्या विषयात जास्त जोर दिला तरी दरवर्षी जास्तच वराती आडव्या येतात. अल्पायुष्य मानव देह शतक गणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. म्हणून मनुष्यदेह इतका महत्वाचा आहे. तो जन्म आपल्याला व्यर्थ घालवायचा नाही, देवाचं नामस्मरण करायचं.
आतापर्यंत जर चुका झाल्या असतील तरी देवाच्या नामस्मरण करून अंतःकरण शुद्ध करून आपल्याला त्या चुका घालवता येतात. अहो एवढंच कशाला, आज आपण बघतो आषाढी कार्तिकीला नेहमी भाविक भक्तांची नेहमी पंढरपूरला गर्दी असते का? पंढरपूर वसविणारा एक पुंडलिक जन्मदात्या आई वडिलाला साक्षात लाथा घालायचा आणि आई वडिलाला मारलेला असतानाही त्यांनी पंढरपूर अस्तित्वात आणलं. जन्मदात्या आई वडिलाला लाथा घालून पंढरपूर अस्तित्वात आणलं. ते कसं? थोडक्यात जर दृष्टांतात सांगायचं म्हणजे असं, श्रीमंत घराण्यात पुंडलिक जन्माला आला, ब्राह्मण घराण्यात आणि नवसानं झालेलं एकुलतं एक पोर. आता नवसात आणि लाडात वाढलेली मुलं नेहमी खोड्या करणारे निघतात. लहानपणी पुंडलिक खोड्या करायचा. गावातील सर्व गावकरी कौतुक म्हणून त्याचं गोडव्यानं गायचे, हुशार आहे, किती चालाक आहे, किती चंचल आहे म्हणून बोलायचे. मात्र पुंडलिक जसा जसा मोठा झाला तसं त्याच्या खोड्याही वाढू लागल्या. प्रत्येक दिवशी काही ना काही घरानं घरी नेऊ लागला. तेव्हा आईवडिलाला कुठली आई असे आहे की तिला स्वतःच्या मुलाचं नाव ठेवलेलं सहन होईल म्हणून? ती म्हणाली, बेटा अरे नास्तिक कामं तू सोड, प्रत्येक दिवशी गावातील लोक माझ्याकडे काही ना काही गाऱ्यांना घेऊन येतात. अरे स्वतःच्या मुलाला नाव ठेवलं तर कुठली आई बर्दाश्त करणार? त्यासाठी तू एक काम कर, ह्या खोड्या सोड. अरे आपलं कर्तव्य काय? ब्राह्मणाचे कर्म, पूजा विधी, स्नान आणि सर्व सोडून तू इकडे शिरला कशाला? ह्या खोड्या थांबव बाबा, आता तुला कळायला लागलं. तरी पुंडलिक ऐकत नव्हता. आता बरोबरीचा झालाय, समजावून सांगितलं तरी ऐकत नाही. मारायला गेलं तर बरोबरीचं झालंय आणि मुलगा तर सुधारला पाहिजे. आता यासाठी काय करावं लागेल? व्यावहारिक प्रश्न आहे. प्रत्येकासमोर प्रत्येकाच्या घरात वातावरण आहे. समजा गृहीत धरून घ्यायचं, आपला मुलगा मोठा झालाय, कळायला लागलं, सारखा खोड्या करतो, समजावून सांगायला गेलं तरी ऐकत नाही, मारायला गेलं तर बरोबरीचा झाला आणि मुलगा तर सुधारला पाहिजे. मग याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? एखादी मुलगी बघून याचं लग्न करून टाकायचं, म्हणजे संसारात एकदा अडकला की याला पुन्हा वाईट सवय हा अंगीकृत करणार नाही. म्हणून सुंदर मुलगी बघितली आणि पुंडलिकाचं लग्न करून टाकलं. आता मला सांगा, पुंडलिक लग्न झाल्यानंतर बिघडला असेल की सुधारला असेल? आपल्या समोरच उदाहरण आहे. लग्न झाल्यावर तर काही काही महाशय 10-10 वर्ष शुद्धीवर येत नाही, रात्रंदिवस बायकोची तारीफ. आणि त्याचप्रमाणे पुंडलिकाची स्थिती झाली. बायको जर भांडे घासायला बसली की तो म्हणचा, गे उठ उठ, तुझे ते नाजूक हात आहे कापतील, मी घासतो भांडे. तिला उठवून द्यायचं, आपण स्वतःहून भांडे घासायचा. आईने बघितलं की एवढं लाडात वाढणारं मूल आणि बायकोच्या हाताखाली भांडे घासता. बायको काही काम करायला लागली, तिला उठवून द्यायचं, आपण स्वतः भांडे घासायचा. आई म्हणाली, बाळ, आईने एक विचार केला की आता आपण काय करायचं नेमकं? मुलाला समजावून सांगण्याऐवजी सुनेला सांगितलं तर चांगलं होईल, कारण स्त्रीच एक स्त्रीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते. म्हणून तिनं सुनेला जवळ बोलावून घेतला आणि ती म्हणे, बेटा पती परमेश्वर आहे ग, पती पत्नीचा देव आहे. त्या देवाकडून नसती ते घाणेरडे कामं तू करून घेतेस, तुला यात लाज नाही वाटत? एवढं देखील सहन झालं नाही पुंडलिकाच्या बायकोला. पुंडलिकाच्या बायकोला तेवढं देखील सहन झालं नाही. ती म्हणाली, तुम्ही जर या घरात राहत असेल तर मी राहू शकत नाही. संध्याकाळी पुंडलिक घरी आला, तिने लगेच सुरू केलं नवऱ्याजवळ. ती म्हणाली, हो तुमचे जर आई वडील या घरात राहत असतील तर मी निघाले माझ्या माहेरी. आता तुम्ही म्हणाल, एवढा फटदिशी निर्णय घेतला कसा? हल्ली नाही का सासरे आणि सासू कुणी सुनेला बोलायला लागले की ते लगेच सांगतात, बाबा मला तुझी गरज नाही, तुझं तू सांभाळून घे. मै मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो, मै मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो, मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो, मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो. झूठ बोले कौवा काटे, काल कौवे से डरियो, मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो, मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो. मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो, मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो. पुंडलिकाने विचार केला, आपली एवढी सुंदर रूपवान बायको जर घरातून निघून माहेरी जात असली तर आपल्याला रिटायर्ड झालेल्या आईवडिलांचं का लोणचं टाकायचं आता? म्हणून जन्मदात्या आईवडिलाला साक्षात लाथा घालून घराबाहेर काढलं या नर राक्षसानं. आणि एवढंच नाही तर काशी विश्वनाथाच्या मंदिरासमोर आईवडील भीक मागताय याची बायकोसोबत घरी तारीफ चालू आहे. पुढं पंढरपूर अस्तित्वात आलं कसं? दिवसामागून दिवस निघून गेले, 2 महिने झाले. पुंडलिकाच्या बायकोला पुन्हा प्रश्न पडला,
की आपले याचे जर आई वडील घरी असते तर काय फरक पडला असता. 2 भाकरी टाकले असते यांच्यासाठी शिल्लक, पण घरादाराची राखण देखण तर व्यवस्थित झाली असती. म्हणून तिने निर्णय बदलला. पुन्हा पुंडलिकाला सांगितलं, तुमचे आई वडील घरी घेऊन या. पुंडलिक म्हणतो, ठीक आहे, तू घरी थांब, मी माझ्या आई वडिलांना घेऊन येतो. ती म्हणाली, अहो तुमच्या आईवडिलांना जाऊन कमीत कमी 2 महिने झाले, परत घेऊन येण्यासाठी 4 महिने लागतील. तोपर्यंत मला घरात एकटीला करमेल का? तो म्हणतो, घरात राहण्याची इच्छा नाही ना, मग चल माझ्यासोबत. म्हणून बायकोला सोबत घेतलं. उन्हाळ्याचे दिवस आहे, तिचे पाय पोळू नयेत म्हणून साक्षात खांद्यावर उचलून घेतली ती महालक्ष्मी. आई बापाच्या गळ्याला दोरी, बायको खांद्यावरी. आई बापाच्या गळ्याला दोरी, बायको खांद्यावरी. पुंडलिक काशी यात्रा करी, हा पुंडलिक काशी यात्रा करी. 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 आई बापाच्या गळ्याला दोरी, बायको खांद्यावरी. आई बापाच्या गळ्याला दोरी, बायको खांद्यावरी. पुंडलिक काशी यात्रा करी. 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 म्हणून पुंडलिकानं बायकोला खांद्यावर उचलून घेतलं, निघाला आई वडिलाच्या शोधात. रस्त्यानं जात असताना साईडला मोसंबीचा बाग लागला. बाईसाहेबांनी खांद्यावर बसल्या बसल्या मोसंबी बघितली आणि रिक्वेस्ट केली, म्हणे, अहो मला खूप भूक लागली, 2-3 मोसंब्या तोडून असं आणा ना. पुंडलिक म्हणतो, तुला मोसंब्या खायच्या का? बस इथं झाडाखाली, मी मोसंबी तोडून आणतो. तिला सावलीत टेकून दिलं. मोसंबीला हात लावणार तर रखवालदार होता. रखवालदार म्हणतोय, बिना विचारता मोसंबी जर तोडली तर जळून भस्म होशील. पुंडलिक म्हणतो, का? रखवालदाराने उत्तर दिलं, ही बाग एका ऋषीची आहे, ऋषीच्या आज्ञेशिवाय कुणी फळाला स्पर्श करू शकत नाही. पुंडलिक म्हणतो, असा कोणता ऋषी जळून भस्म करणारा? म्हणून तो पळत पळत त्या ऋषींच्या झोपडीकडे गेला. पुंडलिकाला सावध करणारे ऋषी म्हणजेच कुकुट ऋषी. पुंडलिक धावत तिथं गेला, म्हणतोय, महाराज कवाड उघडा, मी आलोय. आतून आवाज आला, जन्मदात्या आई वडिलाला लाता घालणाऱ्या शतमूर्खा, चालता हो इथून, मला तर तुझं तोंड बघण्याची इच्छा नाही. हे बघ, इथून तू जा. स्वतःच्या आई वडिलाचा शेवट तू नीट करू शकत नाही आणि आता माझ्या दर्शनाची अपेक्षा करतोय. पुंडलिकाच्या अंगाला शहारे आले. आई वडिलाच्या वात्सल्याची आठवण झाली. पुंडलिक रडू लागला. म्हणतो, परमेश्वरा, काय केलं मी हे? जन्मदात्या आई वडिलाला लाता घालून घराबाहेर काढलं. मला माफ कर पांडुरंगा. भगवंता, मी तुला शरण आलोय रे. मला माझे पहिले आई वडील शोधायचे आता. म्हणून तिथंच बायको सोडून दिली आणि आईवडिलाच्या शोधात निघाला. रडत रडत आई वडिलाच्या वात्सल्याची आठवण होऊन पुंडलिक काय म्हणतोय, आई वाचुनी पोर वेगळे, नाते तुटले पार, आईचा मावळला धार, 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 आईचा मावळला धार. म्हणून पुंडलिकानं स्वतःची पत्नी तिथंच सोडली. काशी विश्वनाथाच्या मंदिरासमोर जातो तर आपले आईवडील भीक मागताना बघितलं. गेला, आईवडिलांचे पाय धरले. म्हणतो, आई बाबा मला माफ करा. आईवडील म्हणाले, बेटा अरे कुठल्याही कोर्टात माफ न झालेला गुन्हा आईच्या अंतःकरणात होतो. हे बघ, तुझं चुकलं होतं, तुला कळलं ना, बस या पुढच्या आता तुला कुठलीही शिक्षा द्यायची नाही. पुंडलिक म्हणतो, मग घरी चला. त्यांनी सांगितलं, नको. ज्या दिवशी तू त्या घरातून लाता घालून घराबाहेर काढलं त्याच दिवशी त्या घराचं स्मशान झालंय, परत तू आम्हाला तिथं नेऊ नकोस. पुंडलिक म्हणतो, तुम्ही जर तिथं जात नसेल तर मी सुद्धा घरी जाणार नाही. तुमच्या सेवेचा प्रारंभ मी इथंच करणार. आई वडिलाच्या सेवेत गुंतून गेलेला पुंडलिक हे दृश्य पाहिलं नारद महर्षीनं. नारद महर्षी घाईघाई भगवंताकडे जाऊन म्हणतात, भगवंत
एकेकाळी जन्मदात्या आईवडिलाला लाथा घालणारा पुंडलिक आज आईवडिलांची सेवा करतोय. खरं की काय खोटं आहे हे बघायला काय हरकत नाही. म्हणून भगवंत म्हणतात ठीक आहे. भगवंतांनी पुंडलिकाची भक्ती खरी आहे की काय हे बघण्यासाठी चंद्रभागेला सांगितलं की आज्ञा दिली भीमेला उठवत्या महापाप्याला. खळखळुनी आली भीमा पर नच हलला नच बोलला नच सोडिले माता पित्याला. तैपासून चंद्रभागा म्हणती त्या भीमेला. जागेचा हल्लाही नाही आणि दोन्ही तीरावरून नदी वाहून गेली, पण पुंडलिक जागे आई वडिलाला सोडून हल्ला सुद्धा नाही. या भक्तीला बघून पांडुरंग परमात्मा प्रसन्न झाले. पृथ्वी दलावरून म्हणतात पुंडलिका तुला काय मागायचं ते माग रे. पुंडलिक म्हणतात प्रभू तुम्हाला देण्यासाठी वेळ आहे पण मला घेण्यासाठी वेळ नाही. मी माझ्या आईवडिलाच्या सेवेत गुंतलेलोय. भगवंत म्हणतात मला काहीतरी काम सांग. म्हणून एक वीट घेतली, भीमेच्या तीरावर फेकून सांगितलं पांडुरंगा उभा राहा तुम्ही आता त्या विटेवर. म्हणून युगे 28 विटेवरी उभा वामंगी रुखुमाई दिशे दिव्य शोभा. 28 युगापासून पांडुरंग परमात्मा त्या पुंडलिकानं उभा केला. मला सांगा जन्मदात्या आई वडिलाला लाता घालून ही पांडुरंगांना पृथ्वी दलावर आणण्यासाठी एवढं सामर्थ्य त्या भक्तानं उपलब्ध केलं. मग आपलं अंतःकरण शुद्ध होण्यासाठी काय वेळ लागणार आहे? या वासनेचं निर्मूलन होण्यासाठी, अनिष्ट रूढी थांबवण्यासाठीच तुकाराम महाराज आपल्याला अभंगाच्या शेवटच्या चरणात विनवितात. विनवितो सकळ जना कर जोडुनी थोरा लहाना. दान तुले द्या मज दिना म्हणे तुकया बंधू राम राम म्हणागा. अशा प्रकारे साध्या साध्या प्रश्नांमुळे जग अधोगतीला आलं कसं? अनिष्ट रूढीनं समाज मागं राहिला कसा? मी माझ्या परीने हा अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. तरी झालेली सेवा भगवंतांच्या चरणी अर्पण करून आपण सेवेला इथंच पूर्ण विराम देऊया. ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. 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 ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली